मिळत आहेत. एका बाजूला पाहतोय साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा, समोर कान्हाई स्पोर्ट्स नाईक पाडा. नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारल्याने बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय नाईकपाडा संघाला. सलामीच्या दोन फलंदाज आपण पाहतोय. ओंकार हेलिम स्ट्राईक वरती असतील आणि आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज असतील रुपेश मुकणे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती वसई एक्सप्रेस या नावाने आता नवीन ओळखलं जातंय रोहन कलांगडा. बॉलिंग ट्रॅक वरती रोहनचा पहिलाच बॉल तेज तर्रार. पहिलाच बॉल पाला पण गतीमध्ये बीट केलं बॅटरला. बघा यांच्याकडे गती आहे आणि गतीमध्ये बॅटरला पूर्णपणे बीट केलाय. पहिला चेंडू तेज तर्रार होता. पहिलाच बॉल पाहिला तर डॉट आलाय. तर रोहन यांची वर्णी मोठ्या मोठ्या संघातून लागलीच जाते. तोच रोहन आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. बाउन्सरचा वापर यावेळेस केलाय आणि पंचांनी दंडित घोषित केलाय. यस, व्हाईट बॉल दिला जातोय पंचांकडून. 1 फॉर द ओव्हरचा सुद्धा पंचांकडून इशारा आला आहे. पहिला बाउन्सर हाताळला गेला यावेळेस रोहन कलांगडे या गोलंदाजाने. गती होती, भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे आणि त्या गतीचा पूर्णपणे वापर करताना पाहतोय. यावेळेस डाऊन द लेग आपण पाहतोय व्हाईट बॉल दिशाहीन गोलंदाजी यावेळेस करताना पाहतोय. थोडस प्रेशर होतं मागच्या बॉलवरती. पंचांनी त्यांना दंडित घोषित केलं त्याकरता पाहतो आपण थोडस अवांतर चेंडू हाताळलाय गोलंदाज आपण पाहतोय रोहन या बॉलरने. रोहन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस बॉलला फक्त आणि फक्त गॅपमध्ये टाकून काढला. चेंडू जातोय सर नॉन स्टॉप ओव्हर दी रोप बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. काय करते हिट विकेट झाल्यात. याचा आपण रिप्ले मध्ये सुद्धा पाहूया काय घडतंय, काय घडलं आहे. यस, बॅट्समन थांबायचं आहे. तर आपण तिसऱ्या पंचांकडे वळूया. बेल्स डाऊन झाली होती. आदरणीय सन्माननीय रघुनाथजी जोगारी साहेबांना विनंती करतोय कृपया करून आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये होऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. यस, OUT आउट असेल कारण फलंदाजी बॅट मला वाटते स्टंपला लागली होती आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर पहिला आदरा बसतोय. बिग विकेट डाऊन. ओंकार हेलिम बॅक टू द पवेलियन. ऑन. चला आपण मॅन ऑफ द मॅच कडे सुद्धा वळूया. सागर होते मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम खेळी केली होती सागर जोगार यांनी. रोहिदास सागरला आता त्यांच्या शुभ हस्ते आपण मेडल देऊन सन्मानित केलं जाईल. अप्रतिम खेळ केला होता पण तो दुसऱ्या सामन्यामध्ये थोडस अयशस्वी ठरलाय कौतुक स्पोर्ट्स देवदर संघ. चला आपण आपण एकदा मॅच कडे वळूया. ते महत्वाची विकेट मिळालाय यावेळेस पाहतो पण न्यू बॅटर केशव आलाय. बघा पुत्र पाहिलं तर डकआउटच्या आशा त्यांचे पिता आले आहेत बॅटिंग साठी. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय तेच तर्रार गती आहे या गोलंदाजाकडे आणि गतीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथून तुम्ही जर त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुमचा बॅट फिरण्याच्या अगोदर हा चेंडू निघून जाईल. सतत पाहतो तर डॉट बॉल आलाय या षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा रोहन बॉल ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न केला होता. प्रवीणजी जाधव साहेबांचं इकडे आगमन झालंय त्याचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय.
यावेळेस आपण पाहतोय अजून एक चेंडू सर निघून जातोय. असं काहीतरी ते काय घडते काय बिघडते पंचांकडे अपील केली जाते. षटक संपते पहिलं. पंच शेवटचा बॉल डॉट आहे का? येस सर, डॉट बॉल आहे. पहिल्या षटक संपते इथे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण फक्त आणि फक्त 2 या अंकावर जाऊन पोहोचते. थोडीशी बिकट परिस्थिती आहे कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाची. इथून चांगला खेळ करावा लागेल. केशव यांच्याकडे नक्कीच लक्ष वेधलं जाईल. अविनाश येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अविनाश पाहतोय आपण पहिलाच बॉल लोअर फुल्डर बॉल होता. ऑन साईडला ड्राईव्ह केला. तिकडे फिल्डर आहेत डीप मध्ये. रोहन होते तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. थोडंसं फॉर्मल झालं होतं त्याचा फायदा पाहिला पण 2 धावा इथे पळून कंप्लीट क्लिअर केलेत. बघा आता बुंद बुंद से सागर भरताय आणि अशीच सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर दिला जातोय. आणि सिंगल डबल जर आल्या तर नक्कीच इथे काहीतरी एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. पुढचा बॉल अविनाश. पुन्हा एकदा लोअर फोल्डर बॉल. पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. यावेळेस कौशल चेंडू पर्यंत पोहोचलेत. यावेळेस फक्त आणि फक्त सिंगल धावेवरती समाधान व्हावं लागते. सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक 5 या अंकांवर जाऊन पोहोचते. तर पाहतोय केशव यांच्याकडे स्ट्राईक आले. केशव यांना आता पाहतोय आक्रमक रूप धारण करावं लागेल या षटकामध्ये. फुल टच बॉल ऑन साईडला खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बघा चेंडूने इकडे आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. त्याचाच फायदा पाहिला आपण. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये काय करते काय बिघडते. रन आउट होतोय. फलंदाज आपण पाहतोय रुपेश मुकणे. बॅक टू द पवेलियन. गॉन. थँक्यू डीजे. रुपेश रनआउटच्या रूपामध्ये तंबूच्या आशाला पोहोचल्यात. न्यू बॅटर आपण पाहतोय भुऱ्या येतोय. भुऱ्या गांगोडा येतोय. भुऱ्या आणि केशव ही जोडी महत्वाची आहे या संघासाठी. भुऱ्या गांगोडा येतोय नॉन स्ट्राईक एंडला. यावेळेस केशव यांनी अगोदरच जागा बनवली होती. तो स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता पण तो बॅटन बॉल संपर्क झाला नाही. चेंडू पाहतो पण डॉट आलाय. षटकातील चौथा चेंडू होता. धावसंख्या फक्त आणि फक्त 8-6 या अंकावरती जाऊन पोहोचलेली आहे. त्यावेळेस अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. या षटकावर सुद्धा पूर्णपणे बांधून ठेवलाय. बेड्या ठोकल्यात बॅटिंग करणाऱ्या संघाच्या पायामध्ये. जणू काही फुटवर्क नाहीये आणि त्याच कारणाचं सातत्याने डॉट येताना पाहतोय. शेवटचा बॉल यावेळेस युविस आय डेफिनेटली फर्निचर होते डिसमिस. फलंदाज बाद मिस्टर केशव हेलिम. बॅक टू द पवेलियन. गॉन. तर आपण सत्कारने सन्मानाकडे वळूया. तर सन्माननीय रघुनाथजी जोगारे साहेबांचा आपण आदर सत्कार करतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि आपण पाहतोय जे आयोजन कमिटी आहे शास्त्रकरवाडा जी टीम त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. आपण पाहतोय जे सर्व आयोजक आहेत आयोजन कमिटी त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. आपण पाहतोय सन्माननीय रघुनाथजी जोगारे साहेब जे आपले वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा हा सत्कार इथे केला जातोय. मायेची उपदेणारी शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. हा त्यांचा आदर सत्कार इथे केला जातोय.
त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून आलात आणि आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात. दिवेश येतोय शेवटचा षटक हाताळण्यासाठी. दिवेश तांबडे येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होत आहे. पहिला चेंडू पाहिला तर व्हाईट बॉलचा षटक पंचांचा येतोय. एक नौका गोलंदाज आहे नवीन परत संघाचा आणि नक्कीच त्याला थोडंसं प्राधान्य दिलं जाते. 1 फॉर द ओव्हरचा सुद्धा इशारा पंचांकडून आलेला आहे. एक उंचकर गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा तेज तर्रार आता गतीमध्ये बीट केलाय. हाफ ट्रॅकर बॉल होता यावेळेस पुलचा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता पण बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. या षटकातील पहिला बॉल पाहिला तर डॉट आलाय. बघा स्लॉगरचं षटक आहे हाणामारी षटक आणि हाणामारी षटकामध्ये मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. जी धावांची भूक आहे ती मिटवावी लागेल. यावेळेस कान्हे स्पोर्ट्स नाईकपाडा संघाला यावेळेस बॅटची लिडिंग एज आणि पाहतोय यष्टांच्या मागे सुंदर झेल संपतो इथे बॅटरचा खेळ. पॅटर्न बघून भाऊचा हळद विषय बनलाय नवा. पॅटर्न बघून भाऊचा हळद विषय बनलाय नवा. उपरवाले की मिलिये तू आणि आमच्या भाऊची झाले हवा. उपरवाले की मिलिये तू आणि आमच्या भाऊची. चला यानंतर होणार सामना केतकी बॉईज खंडीपाडा त्यांच्यासमोर श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकरी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया करून टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. केतकी बॉईज खंडीपाडा आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. इथून कमबॅक करावं लागेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला कमबॅक करावं लागेल. धावसंख्या फक्त आणि फक्त 7 या अंकांवरती जाऊन पोहोचते. त्यावेळेस प्रेशर केलं जाते. दिवेश यावेळेस बॉडी लाईनवर चेंडूवर जाऊन आदळला येतं आणि बघा रनआउट होण्याचा चान्स होता. इथे थोडस फंबल झालंय गोलंदाजाकडून चुकी झालंय देवेश यांच्याकडून. लेगबायच्या रुपयामध्ये एक सिंगल धाव येते. आता इक्के दुक्के से कुछ नहीं होगा. छक्के चौको की बरसात करनी पडेगी. तर षटकारने चौकांची बोली करावं लागेल इथे बॅटिंग करणाऱ्या संघाला. इथे एक सन्मानजनक धावसंख्येमध्ये पोहोचावं लागेल कारण धावसंख्या फक्त आणि फक्त सिंगल डिजिट मध्ये चालू आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 8 या अंकांवर जाऊन पोहोचलेले आहे. इथून चेंडूचा खेळ पाहिला तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या शेवटच्या षटकातील. नक्कीच इकडून मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. ती आवश्यकता इथे पूर्ण करावी लागेल. देवेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. हाफ ट्रॅक होता यावेळेस ऑन साईडला चेंडू जात आहे डीप स्क्वेअर एक बाउंड्री लाईन जवळ. शतोषक चेंडूचा पाठलाग करत आहे आणि बघा सुंदररित्या हा चेंडूला अडवला गेलाय. यश होती तिकडे चांगला शतोषण पाहतोय यश यांच्या मार्फत. फक्त आणि फक्त बॉल वरती पाहतो पण 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्यात. हे 2 धावांची धावफलक डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते 10 या अंकांवरती. एकनाथाचं आगमन झालं त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पुढचा बॉल यावेळेस हाफ ट्रॅक वर पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातील. पूर्णपणे बॅटरला बीट केलंय. पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलून ठेवलाय कान्हे स्पोर्ट्स नाईकपाडा संघाला. शेवटचा बॉल सुद्धा आपण पाहतोय अतिरिक्त गती होती आणि उछाल सुद्धा होता. शेवटचा बॉल सुद्धा येतो निर्धाव. षटक संपते तिसरं 3 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय फक्त आणि फक्त 10 या आकड्यावर जाऊन थांबते. 11 धावांचा टार्गेट इकडे सेट केलंय. एक लो स्कोरिंग मॅच आपल्या भेटीला येते. चला आपण टॉस बॉक्स मध्ये वळूया. तिकडे आपण पाहतोय सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र प्रदीपजी लोखंडे.
सन्माननीय मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेबांचं आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ता आपण पाहतोय बाबा ग्रुप 9191 चे अध्यक्ष आपण पाहतोय आणि आपण तो ग्रुप देखील पाहतोय बाबा 9191 त्यांचे सहकारी देखील इथे आलेले आहेत. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. ग्रह गाजणार हाय शिट्टी वाजणार हाय रे दादा शिट्टी वाजणार हाय शिट्टी चला आपण लगेच टॉस देखील करतोय. वाजणार हाय चला टॉस करतोय आणि टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेबांना विनंती करतोय की या आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करायचा आहे. पहिल्या फेरीतील शेवटची ही लढत असणार आहे. एका बाजूला आपण केतकी बॉईज खंडीपाडा पाहणार आहोत, तर एका बाजूने सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलगडी संघ. सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती देवदल गावचे माजी सरपंच कमलाकरजी जाधव साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. गावदेवी चषकचा कॉल झालाय आणि गावदेवी चषक इथे आलेला आहे. मागणी तसा पुरवठा. पाहुण्यांचं खूप खूप आभार. आपण आलात. आपले खूप खूप आभार. टॉस इथे बेलगडी संघाने जिंकलाय. टॉस जिंकला निर्णय काय असेल? चला शुभेच्छा असतील. खंडेपाडा टीम आपला देखील शुभेच्छा असतील. टॉस बेलगडी संघाने जिंकलेला आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. बघा 11 धावांचं टार्गेट इकडे सेट केलं गेलं आहे. एक लो स्कोरिंग मॅच आपल्या भेटीसाठी येते. इथून कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाला डॉट आणि विकेटच्या मागे जावं लागेल. स्ट्राईकला आहेत अविनाश, नॉन स्ट्राईकला रोहन, बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. तो बघा इम्पॅक्ट ऑप्शनच्या बाहेर होता. त्याच कारणासोबत तो लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल येते. सिंगलने पाहतो आपण संघाचं अकाउंट ओपन होते, खातं ओपन होते 1 या अंकांवरती. पहिलाच बॉल अविनाश साठी आपण पाहतोय खाली टाकला होता, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु इम्पॅक्ट आपण पाहिला तर आउटसाइड ऑफ होता. सिंगल आले पहिल्याच बॉल वरती. यावेळेस स्टॅमिंग झाला, चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली पोहोचतोय आणि सुंदर झेल आणि संपतो इथे रोहन कलांगडा या बॅटरचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन. पंचायत समिती निवडणूक आहे शिटीसाठी खास जितेंद्र आप्पांची उमेदवारी संगीता पाटील हीच बहुजन विकास आघाडी आपल्या हक्काचा हो पक्ष बहुजन विकास आघाडी आपल्या हक्काचा हो पक्ष शिटी वाजना अप्पा झलकना शिटी वाजना अप्पा झलकना. कौशल येतोय. कौशल येतोय, कौशल पुजारी येतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय. बघा सातत्याने जर विकेट आणि डॉट घेतले तर नक्कीच तुम्ही मॅच मध्ये कमबॅक करू शकतात. आणि पहिली विकेट इकडे मिळवली आहे. पुढचा बॉल ओमकारांचा फुटस बॉल ऑन साईडला उडवलाय. फिल्डर आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहतो आपण त्या रिझन मध्ये. रोटेश होते. बघा काय प्रेझन्स ऑफ माइंड पाहिलं त्यांनी. अगोदर ओळखलं होतं चेंडू आपल्या डोक्याच्या वरून निघून जाईल. जम्प केल्याने एका हातामध्ये हा चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूला पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या मध्ये ठेवण्यात गेले. एकच धावा इथे कंप्लीट केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण लॉंग ऑन मध्ये. यावेळेस इनफिल्डच्या वरून चेंडूला घेऊन गेला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बघा झेल घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, पण तो झेलपर्यंत पोहोचलो गेलेले नाही. स्वतःची बॉडी हा चेंडूवरती ठेवली गेली आणि एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या सहाय्याने आपण धावफलक पाहतोय 3 या अंकांवर जाऊन पोहोचते. 4 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी असेल या पहिल्या षटकातील.
त्यावेळेस कोलकाता चेंडू खोदून काढलाय. आपण पाहतोय मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जातोय. डीप मध्ये फिल्डर आपण पाहतोय पुन्हा एकदा रुपेश यांना चांगलं शतरक्षण पाहतोय. चांगली फेकी फक्त आणि फक्त सिंगल. बघा सिंगल सिंगल आणि सिंगल वरतीच थांबावं लागते. इथे कोणताही मोठा फटका येऊन देत नाही. इथून चांगली गोलंदाजी केलाय ओमकारांनी, पण तो इथून या शेवटच्या बॉलवरती अविनाश सारख्या फलंदाजी विकेट मिळवणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेस फक्त आणि फक्त पुश केलं या बॉलला. लॉंग ऑफ मध्ये आपण डीप मध्ये फिल्डर पाहतोय. एक सिंगल येते. पहिल्या षटक संपते. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण 5 अंकांवर जाऊन पोहोचते. 5 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. इथून जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 6 धावा. इथून जिंकायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स घ्यावे लागतील. विकेटची झडी लावावी लागेल आणि त्यासाठी आपण पाहतो गोलंदाज सज्ज होतील. केशव हिलिम येतोय. यावेळेस फुल टच बॉल. मॅच फिनिश. सामना संपवलाय सुहागने आणि सामना जिंकला इकडे नवीन पडा संघाने. हळक कान्हे स्पोर्ट्स नाईकपाडा. तुम्ही आला चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीचे हार्दिक शुभेच्छा असतील. शहनशाह बादशाह शेरे दिल आमचा नेता, मेहरबान कदरदान संग दिल आमचा जेता. शहनशाह बादशाह शेरे दिल आमचा नेता, मेहरबान कदरदान संग दिल आमचा जेता. थँक्यू. 2 मिनिट डीजे. चला अविनाश ठरतो मॅन ऑफ द मॅच. अविनाश याने यायचं आहे.